लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कोणी करावी हा प्रश्न बहुतेक सर्वच महिलांना पडलेला आहे। कारण काही महिलांचे हप्ते हे सुरळीतपणे सुरू आहे तरी सुद्धा त्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे का? त्याचबरोबर काही महिलांचे हप्ते हे बंद झालेले आहे तर त्या महिलांना सुद्धा ई-केवायसी करणे गरजेचे आहे का? तर हो, प्रत्येक लाभार्थी महिलेला आणि ज्या महिलांचे पैसे सुद्धा बंद झालेले आहे त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे गरजेचे आहे। कारण हे व्हेरिफिकेशन सुरू आहे की ज्या महिला पात्र असून सुद्धा त्यांचे हप्ते बंद झालेले आहे आणि ज्या महिलांचे हप्ते सुरळीत सुरू आहे त्या अशा दोन्ही लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुमचे येणारे हप्ते सुद्धा बंद होऊ शकते। तर प्रत्येक लाभार्थी महिला ज्यांचे हप्ते सुरू आहे आणि ज्यांचे हप्ते बंद आहे तशा सर्व महिलांनी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे गरजेचे आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करायची आणि ते देखील घर बसल्या मोबाईलवरती त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता आणि घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कंप्लीट करू शकता। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण कंटेंट करता मला सबस्क्राइब करायला विसरू नका।